या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश शहर असू दे गाव, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI, तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. श्रोतेहो नमस्कार. रेडिओ FTI 90.4 मेगाहर्ट्झवर मी तुमची रेडिओ मैत्रीण नीता दुपारे तुमचे मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत शॉर्ट फिल्म विशेषांकातील छोटा सिनेमा स्मार्ट सिनेमा. राम तावडे लिखित या लेखाचे अभिवाचन ऐकूयात. छोटा सिनेमा स्मार्ट सिनेमा. 2 वर्षापूर्वी चित्रपट संग्रहालय पुणे येथे हिज फादर्स व्हॉइस या तमिळ चित्रपटाचा बॉलिवूडच्या प्रदर्शनानंतर पुणे प्रीमियर पाहिला होता. चित्रपट प्रदर्शनानंतर दिग्दर्शन कार्तिकेयर कुंभकारन प्रेक्षकांशी वार्तालाप करताना म्हणाले की विषय प्रिय असल्याने ते शूटिंग करतच गेले आणि चित्रपट पूर्ण झाल्यावर पाहिले की तो चांगला 3-3.25 तासाचा झाला आहे. तेव्हा प्रदर्शनासाठी त्याची काटछाट करणे आवश्यक होते, पण कोणतेही दृश्य त्या दृश्याशी जुळालेल्या भावुकतेमुळे कापण्याचा धीर होईना. शेवटी जाहिरातीसाठी ट्रेलर बनवणाऱ्यांशी त्यांनी संपर्क केला. कमाल म्हणजे त्याने त्या चित्रपटाचे महत्त्वाची दृश्य आणि सारांश केवळ 2 मिनिटातच बसवून दिला. मला वाटतं आजचा स्मार्ट छोटा सिनेमा म्हणजे शॉर्ट फिल्म. हे त्याचे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. ह्यात दिग्दर्शकाच्या सर्जनशीलतेने आणि संकलन कौशल्याने भावपूर्ण कथानक आणि समाजास भेडसावणारे ज्वलंत प्रश्न बरेचदा अंतिम क्षणी अनपेक्षित वळण देत प्रभावीपणे केवळ 2 ते 40 मिनिटांमध्ये मांडल्या जाऊन प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जातात. तशी सिनेमाची सुरुवात जरी शॉर्ट फिल्मनेच झाली असली तरी D.W. ग्रिफिथ, चार्ली चॅप्लिन, वॉल्ट डिस्ने, वॉर्नर बंधू आदींनी 2 रेळ्यांचे शॉर्ट फिल्म बनवत असले तरी आमच्या तरुणपणी शॉर्ट फिल्म ही संकल्पना रूढ झाली नव्हती. मूळ सिनेमाच्या आधी दाखविल्या जाणारी इंडियन न्यूजरील किंवा एखाद दुसरी कार्टून फिल्म यालाच शॉर्ट फिल्म म्हणावं तर. त्या काळी सिनेमा जेवढा जास्त वेळ चालेल तेवढा चांगला असा समज असे. सिनेमाच्या सुरुवातीला त्याचे सेन्सॉर प्रमाणपत्र अगोदर दिसे. त्यात चांगले 18 ते 20 रीळ दिसले की प्रेक्षक खुश, आणि जर 10 ते 12 रीळ दिसले तर एवढा लहान असं म्हणत लोक. तो सिनेमा बघण्याआधीच लोक नाराज होत. परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाने काळ पार बदलला आहे. डिजिटल माध्यमामुळे ज्याच्या त्याच्या हाती मोबाईल कॅमेरा आला आहे, त्याद्वारे अनेक लोक आपापल्या परीने शॉर्ट फिल्म बनवू लागले आहेत. यूट्यूबवर तर एक क्लिक केल्यास शेकडो शॉर्ट फिल्म पाहायला मिळतात. त्यातल्या चांगल्या आणि वाईट याचा शोध घेणे हे जरा कठीण काम असते. कुठल्याशा गल्लीबोळात शॉर्ट फिल्म स्पर्धा भरवल्या जातात आणि एखाद्या टुकार फिल्मलाही पारितोषिक विजेती फिल्म म्हणून इंटरनेटवर घोषित केलं जातं. त्यामुळे दर्दी रसिकांची पंचायत होते. ह्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या छोट्या सिनेमाला अजून मुख्यधारेच्या सिनेमासारखी व्यावसायिक प्रतिष्ठा मिळाली नाही. हे लहान लहान चित्रपट सिनेमागृहात नियमित दाखवले जात नाहीत. शिवाय त्यांची प्रसिद्धी हाही एक मोठा प्रश्न असतोच. केवळ मोजक्या परिचितांपर्यंत राहून ह्या शॉर्ट फिल्म जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. आणखीन एक अडचण म्हणजे ह्या चित्रपट निर्मितीसाठी लागणारा निधी. सामान्यतः ह्यात प्रसिद्ध नटनटी नसल्याने त्यांना निधी पुरवण्यास प्रस्थापित धनाढ्य चित्रपट निर्माते सहसा तयार नसतात. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे अलीकडच्या काळात काही प्रस्थापित फिल्म उद्योग दर्जेदार आशयाच्या शॉर्ट फिल्मला
निधी पुरवून प्रोत्साहन देत आहेत. OTT प्लॅटफॉर्म आणि टीव्हीवरही अशा काही निवडक दर्जेदार फिल्म प्रदर्शनासाठी निवडल्या जात आहेत. शिवाय जगभरातील विविध फिल्म समारोहही शॉर्ट फिल्मसाठी वेगळी श्रेणी बनवून स्पर्धा घेऊन दर्जेदार शॉर्ट फिल्मला पारितोषिकही देत आहेत. त्यामुळे निदान काही दर्जा बाळगून असणारे फिल्म निर्माते तरी आज आपले बस्तान बसवू शकत आहेत. ह्या सर्व प्रोत्साहनामुळे आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या इंटरनेटच्या माध्यमामुळे नजीकच्या काळात शॉर्ट फिल्मला चांगले दिवस येऊन तो एक प्रस्थापित फिल्म उद्योग बनेल अशी आशा करायला हरकत नाही. आजवर मी अनेक दर्जेदार शॉर्ट फिल्म पाहिल्या आहेत, परंतु ह्या निमित्ताने उदाहरण म्हणून मी आशिष पांडे यांनी दिग्दर्शित केलेली नुरेह ही शॉर्ट फिल्म निवडली आहे. आशिष पांडे हा मूळचा नागपूरचा इंजिनिअरचा विद्यार्थी, पण सिनेमाच्या ध्यासापायी ते शिक्षण मध्ये सोडून त्याने कोलकात्याच्या सत्यजित राय फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सिनेमाचे प्रशिक्षण घेतले आणि मुंबईत जाऊन सोफिया फिल्म्स ही संस्था स्थापन केली. आजवर त्याने केबिन मॅन, खुले दरवाजे आणि नुरेह अशा 3 शॉर्ट फिल्म बनवून प्रदर्शित केल्या आहेत. त्यांना चित्रपट समीक्षकांची वाहवा तर मिळाली आहेच, शिवाय अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिकही मिळाली आहेत. त्याच्या नुरेह या शॉर्ट फिल्मला तर दक्षिण कोरियाच्या प्रतिष्ठित अशा बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या पारितोषिकासह इतर 5 ठिकाणी विजेतेपद आणि 22 चित्रपट महोत्सवात नामांकने आजवर प्राप्त झाली आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर एका छोट्याशा गावातली काश्मीरी भाषेतली ही कहाणी आपल्याला नुरेह ह्या 8 ते 10 वर्षाच्या मुलीचा परिचय करून देते. सीमेवर रात्रंदिवस चालणाऱ्या गोळीबाराने नुरेह सारखेच गावातील अन्य मुले मुलीही त्रस्त असतात. एकदा तिच्या लक्षात येते की रात्री ती अभ्यासासाठी जागी राहिल्यास गोळीबार होत नाही, पण जर ती झोपली की लगेच सुरू होतो. ही गोष्ट तिच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना कळते आणि गोळीबार थांबावा म्हणून सर्व मुले आपापल्या घरात रात्रभर जागे राहू लागतात. हिंसक सैनिक संघर्षाने प्रभावित असलेल्या ह्या क्षेत्रातील दैनंदिन जीवनाची एक झलक या चित्रपटात पाहावयास मिळते. गेल्या रात्रीच्या गोळीबारात घराघरावर उमटलेल्या खुणा मोजणे हा मुलांचा खेळ बनलेला असतो. कथा, दिग्दर्शन आणि उत्कृष्ट छायाचित्रणाद्वारे आशिष पांडेने असा काही ताळमेळ बसवला आहे की वास्तविकता आणि आभास यातली सीमारेषा धुसर होत जाते आणि आपणाला हिंसेच्या या वातावरणात फसलेल्या या लहान मुलांच्या नाजूक मनोभावना समजण्याचा अवसर मिळतो. सरळ भाषा आणि कमीत कमी संवादाद्वारे हा चित्रपट काश्मीरच्या भीषण प्रश्नावर अगदी नाजूकतेचे प्रहार करतो. गोलियों के निशान ठीक से गिनना, नहीं तो मास्टर जी गुस्सा हो जाएंगे. किंवा नुरेहला जेव्हा सरहद्दीवरचा टेहाळणी करणारा रोजचा जवान दिसत नाही, तेव्हा त्याच्या जागी आलेल्या दुसऱ्या जवानाला ती विचारते, वो मूछवाला फौजी अंकल कहाँ गया? शिवाय अशा संवेदनाक्षम ठिकाणी चित्रपट शूट करण्याचे धारिष्ट दाखवल्याबद्दल आशिषचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच. स्थानिक कलाकारांना घेऊन बनवलेल्या ह्या चित्रपटाचे छायाचित्रण उत्कृष्ट आहे. मुलामुलींचे शाळेत जाण्या-येण्याचे नागमोडी वळणांच्या रस्त्यावरील दृश्य मनमोहक तर आहेतच, शिवाय ती दृश्य जगप्रसिद्ध इराणी दिग्दर्शक अब्बास किराओस्तमी यांच्या व्हेअर इज माय फ्रेंड हाऊस, रोड्स, द विल्डन विल कॅरियस, कोर्स ह्या किंवा इराणच्याच माजिद माझी ह्यांचा कलर्स ऑफ पॅराडाईज ह्या चित्रपटाची आठवण करून देतात. सलमा लतीफ नावाच्या काश्मीरी मुलीने नुरेहाची मुख्य भूमिका सिने अभिनयाचा अनुभव गाठीशी नसतानाही अप्रतिम वठवली आहे. तिचा सुंदर आणि भोळा चेहरा विसरणे केवळ अशक्यच. आशिषच्या तिन्ही शॉर्ट फिल्मचे मुख्य पात्र कुठली ना कुठली आंतरिक पीडा मनाशी बाळगून असते आणि ह्या परिवर्तनशील संसारात कुठला तरी आधार आणि जीवनात चांगला बदल शोधित असते. त्याच्या चित्रपटात संवाद आणि दृश्याची घाईगर्दी नसून जगप्रसिद्ध स्वीडिश फिल्म निर्माता इंगमर बर्गमन किंवा पोलिश फिल्मकार
आंद्रेज वाजदा यांच्या चित्रपटासारखा ठहरावही आहे, पण तो कथानकाच्या प्रवाहाला कधीही बाधित करत नाही. त्याच्या ह्या तिन्ही शॉर्ट फिल्म्स जगप्रसिद्ध आणि महान फिल्मकारांचा प्रभाव दिसून येतो. चित्रपट रसिकांनी आवर्जून पाहाव्या अशा ह्या तिन्ही फिल्म्स. शेवटी शॉर्ट फिल्मलाही मुख्य धारेच्या व्यावसायिक चित्रपटासारखी प्रतिष्ठा भविष्यात प्राप्त होऊन तिची भरभराट व्हावी ही सदिच्छा. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण लेखक राम तावडे लिखित छोटा सिनेमा स्मार्ट सिनेमा या लेखाचं अभिवाचन ऐकत होतात शॉर्ट फिल्म या विशेषांकातून. मंडळी, आता मात्र वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत राहा तुमचा आणि आमचा, आपल्या सर्वांचा लाडका रेडिओ FTII 90.4 मेगाहर्ट्झ. धन्यवाद. रेडिओ FTII तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ.